सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम। चौदा विद्या 64 कलांचा अधिपती, सुख करता दुःख हरता आणि त्या विघ्नहर्ता गणरायाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। रंगभूमीच्या नटराजाला आणि त्या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून या मुंबई नगरीमध्ये जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। अरे 16व्या शतकात त्या शिवनेरीवर एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला। अरे तो सिंह या जनतेचा वाली झाला, ज्याच्या हातून हा अवघा महाराष्ट्र घडविला, हा अवघा महाराष्ट्र घडविला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नाडून गेला। अरे मुठभर मावळे घेऊन त्या हजारो सैतानांना नाडून गेला। स्वर्गात गेल्यावर देवांनी सुद्धा त्याला चुकून मुजरा केला। असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला, असा माझा राजा शिवछत्रपती होऊन गेला। अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत जाणते राजे श्री छत्रपती शिवराय यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। अरे सत्ता हाती नसताना देखील त्या दिल्लीपर्यंत दबदबा होता। पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता, पाण्यालाही पेटवणारा असा वक्तृत्वाचा धबधबा होता। अरे डोळ्यांमधून कोसळण्याची अश्रूंनाच उभा आहे, कारण बाळासाहेबांमुळे आज मराठी माणूस स्वाभिमानाने उभा आहे, आज स्वाभिमानाने उभा आहे। मराठी अस्मितेचा मानबिंदू जपणारे हिंदू हृदय सम्राट श्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा, त्रिवार मानाचा मुजरा। आमच्या आगवे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथ आणि आई वागसाई देवी, तसेच तुमची आमची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होतो। आणि आजच्या कार्यक्रमाचे आयोजक या कोकणातील सर्व युट्यूबर्स यांनी आम्हाला कला सादर करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही श्री वागसाई जागरण नृत्य मंडळ बौद्ध आगवे हुकणेवाडी आपले शतश ऋणी आहोत। तसेच आमचे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाहीर काशीराम शिगवणसह संजय शिगवण, गणपत शिगवण यांना देखील शाहीर सुयोग हुकणेसह मी तेजस हुकणे यांचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा। तसेच ज्यांच्या सोबतीने हा कार्यक्रम पुढे घेऊन जातोय असे आमचे मृदुंगवादक सिद्धूदादा हुकणे, बेंचोची तार छेडतायत ते आमचे बंधू सोहमदादा हुकणे, ऑक्टोपॅड मास्टर रोहन हुकणे, आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे घोरपडे साऊंडचे मालक यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि आम्ही श्री वागसाई जागरण नृत्य मंडळ मौजे आगवे हुकणेवाडी
आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो हॅलो. आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे एक थोर समाजसेवक म्हणून एक ओळख निर्माण आहे ते म्हणजे आमचे दिनेश शेठ कुर्तडकर. तसेच या कलगीतुऱ्यामध्ये ज्यांचे एक ग्रंथवाचक म्हणून कोकणामध्ये ज्यांची ख्याती आहे असे संदीप दादा सावंत हे देखील आमच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि आम्ही वागजाई जाकली नृत्य मंडळ आगवे आम्ही आमच्या कलेला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
हॅलो 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 बोल श्री गणपती गजानन महाराज की जय, गाव देवी माते की जय. गणपती बाप्पा बोल. हॅलो तर रसिक हो, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण गणरायाची आराधना करूनच सुरुवात करतो. तर रसिक हो, आमचा गण असा आहे की ही कथा त्रेतायुगातील असून गणपती बाप्पांनी ब्राह्मणाच्या रूपात येऊन लंकापती रावणाचे गर्वहरण कसे केले ते आम्ही गणाच्या माध्यमातून चित्रीकरणाचे सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
टाळ वादे मृदुंगरना रंग भरी गौरी चागना वंदितो मी सभारंगना नटेश्वरा तुला वंदना टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरी चागना वंदितो मी सभा रंगना नटेश्वरा तुला वंदना पहिले नमन बोलू कोणाला पहिले नमन माझे गणपती देवाना पहिले नमन माझे गणपती देवाना पहिले नमन माझे गणपती देवाना दुसरे नमन बांधू कोणाला बांधितो मी धरतरी मातेला वंदितो मी धरतरी मातेला वंदितो मी धरतरी मातेला दुसरे नमन वंदितो वंदितो किती करारा टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरी चागना वंदितो मी सभा रंगना नटेश्वर तुला वंदना जवते नमन जपत. बोलू कोणाला जवते नमन माझे गवतीच्या चांदाला चवथे नमन माझे चौथीच्या चांदाला चवथे नमन माझे चौथीच्या चांदाला पाचवे नमन बांधू कोणाला बांधितो मी वाचे पांडवाला वंदितो मी पाची पांडवाना वंदितो मी पाची पांडवाना सहावे नमन वंदितो वंदितो मी वागताय देवीला टाळ वाजे मृदुंगरना रंग भरी गौरी चागना वंदितो मी सभा रंगना नटेश्वर तुला वंदना गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा गण गातो त्रेतायुगाचा मी गण गातो त्रेतायुगाचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा रावण लंका नगरीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा तो पुत्र होता कैकसीचा ओ इच्छा पूर्ण करण्याला ओ इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला तो इच्छा पूर्ण करण्याला भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा भक्त होता शंभुदेवाचा तो भक्त होता शंभुदेवाचा बसला तप करण्याला बसला तप करण्याला बसला तप करण्याला तो बसला तप करण्याला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला शंभू नाम नमः शिवाय. स्मरणाला शंभू नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला जंबो नाम स्मरणाला
शंभू नामस्मरणाला शंभू नामस्मरणाला प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना प्रसन्न केले शंभुदेवांना शंभू बोलले बोलले रावणाला ओ शंभू बोलले बोलले रावणाला शंभू बोलले बोलले रावणाला हो शंभू बोलले बोलले रावणाला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी ओ मला सांगावे इच्छा तुझी हो मला सांगावे इच्छा तुझी हो मला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला प्रणाम करुणी इच्छाती बोलला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला ओ शिवलिंग द्यावे तुम्ही ओ मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला हो शिवलिंग द्यावे तुम्ही हो मला उलंका दरबारी दरबारी के बाया उलंका दरबारी दरबारी के बाया लंका दरबारी दरबारी देवाया हो लंका दरबारी दरबारी देवाया जम्बो देवाने चाय करी ओ जम्बो देवाने चाय करी शंभू देवाने चाय कली हो शंभू देवाने चाय कली ओ इच्छा राजची उन्नती हो गेली ओ इच्छा राजची उन्नती हो गेली हो इच्छा राजाची पूर्णती हो गेली हो इच्छा राजाची पूर्णती हो गेली ओ शिवलिंग देहात घातली ओ शिवलिंग देतानात घातली हो शिवलिंग देताना घातली हो शिवलिंग देताना घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली ओ शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली हो शिवलिंग देताना अटही घातली ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे कोणाकडे शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे ना धरतीवरी ना जमिनीवरी शिवलिंग ठेवावे शिवलिंग ठेवावे ना कोणाकडे शिवलिंग ठेवावे
तू शंकेला सांभाळ कर तू आता जातो वीर तू शंकेला सांभाळ कर तू आता रावण गेला ग तू शंकेला रावण गेला ग तू शंकेला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला अगं तो रावणाला मारू लागला अगं तो रावणाला खूप काळ तो परत नाही आला खूप काळ तो परत नाही आला मारू लागला अगं तो रावणाला मारू लागला अगं तो रावणाला तिने वाक मारून दयाला शिवलिंग देवी ग त्याने जमिनीला शिवली देवीले त्याने जमिनीला शिवली देवीले त्याने जमिनीला तिने वाक मारून दयाला शिवलिंग देवीला त्याने जमिनीला शिवली देवीले त्याने जमिनीला शिवली देवीले त्याने जमिनीला तिथे देऊन बाळ निघाला रावण तोनी तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला रावण परतून तिथे तो आला शिवलिंग पाहून जमिनीला शिवलिंग पाहून जमिनीला रावण निराश खूपच झाला रावण निराश खूपच झाला शिवली पाहुनी जमिनीला शिवली पाहुनी जमिनीला रावण निराश खूपच झाला रावण निराश खूपच झाला अशी युक्ती लावून निघाला त्याचे गर्भहरण ते केले त्याचे गर्भहरण ते केले त्याचे गर्भहरण ते केले शिवलिंग परतोने गेले शिवाकडे शिवलिंग परतोने गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले शिवलिंग परतूनी गेले शिवाकडे शिवलिंग परतूनी गेले शिवाकडे तिथे गणपती प्रकट हो झाले तिथे गणपती प्रकट हो झाले हॅलो. अशा प्रकारे गणपती बाप्पांनी युक्ती लावून रावणाकडून शिवलिंग जिथे स्थापित केले ते क्षेत्र म्हणजे आजचे मुरुडेश्वर. शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला यारणाला शुभ कार्य आरंभी गणेशा आळवी तो तुला
रसिक हो. हॅलो, आत्ताच लावलेले पारितोषिक सह्याद्री कोकण कला मंचाचे निर्माते श्री दिनेश कुरतडकर साहेब आणि मार्गदर्शक कवी शाहीर संदीपजी सावंत यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001. तसेच सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे, सुरेश बाबाजी हुमणे मुंबई सेंट्रल रेल्वे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई जाफरी नृत्य मंडळ मौजी आगवे हुमणेवाडी आपले शतश ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. हे चिंतून हॅलो. तसेच आजच्या कार्यक्रमाला आमच्या कोकणचा एक बुलंद आवाज शक्तिवाले शाहीर एकनाथजी टिके हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहीर इमानाचा मुजरा करतो. तर रसिक हो, प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे फक्त दोघांचे नसते. प्रेम हे दोन आत्म्यांचे मिलन असते. प्रेम म्हणजे विश्वास. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. प्रेम म्हणजे विश्वास तर प्रेम म्हणजे वाट पाहणं. आणि कितीही दुरावलो तरीही मनातून कधीच दूर न होणे म्हणजेच प्रेम असते. आणि ज्या ज्या वेळी प्रेमाची व्याख्या विचारली जाते त्यावेळी आपल्या नजरेसमोर येतात ते म्हणजे राधाकृष्ण. आणि हीच राधाकृष्णाची प्रेम कथा आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तसेच मथुरेचा राजा असलेला कंस याने अनेक दैत्य असुर भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले व त्यातीलच एक दैत्य असुर म्हणजेच बगासूर. हा दैत्य बगासूर श्रीकृष्णाला मारण्यासाठी आला असता त्याचे भगवान श्रीकृष्णाने कशा पद्धतीने वध केला ते आम्ही गवळणीच्या माध्यमातून सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रभाओ सरली सांगे पहाट झाली शेडी काही बातरी जागी झाली नगरी शेडी काही बातरी जागी झाली नगरी. प्रभाव सरली सांगे पहाट झाली. प्रभाव सरली सांगे पहाट झाली. छेडी काही बासरी जागी झाली नगरी.
ती झाली नगरी प्रभा ओसरली सांगे पाट झाली प्रभा ओसरली सांगे पाट झाली छेडी ताई वासरी जागी झाली नगरी छेडी ताई वासरी जागी झाली नगरी खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा यमुने तीराला सोबत घेऊन पेचा सुदामा या सौगड्यांना सोबत घेऊन पेचा सुदामा या सौगड्यांना खेळ खेळ असा चेंडू पळीचा या मोने तीराला खेळ खेळ असा चेंडू पळीचा या मोने तीराला सोबत घेऊन पेचा सुदामा या सौगड्यांना सोबत घेऊन पेचा सुदामा या सौगड्यांना देवकीचा बाळाचा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला देवकीचा बाळ असा वाढतो या गोकुळाला बातमी अशी कळली मथुरेच्या गावात मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला बातमी अशी कळली मथुरेच्या गाऊस मामाला मामाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला पाठविले मारण्या कंसाने त्या राक्षसाला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला बगासूर निघाला तो कृष्ण मारण्याला मथुरेचा हा जाऊस राजा असा गर्वाने तो माजला दिला देश तो मरण्याला त्याच्या जागे तू गोकुळाला बघा तू आला यमुनेला बघा तू आला यमुनेला मथुरेचा जाऊस राजा असा गर्वाने तो माजला दिला देश तो मारण्याला दैत्य जावे तो गोकुळाला बगासूर आला आला यमुनेला बगासूर आला आला यमुनेला जाऊनी त्या कृष्णाला जाऊनी गेला माराया युद्ध हे लागेल त्यांचे त्या यमुने तीराला पाहुनी त्या कृष्णाला जाऊनी गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला पाहुनी त्या कृष्णाला जाऊनी गेला माराया युद्ध हे लागेल त्यांचे त्या यमुने तीराला पाहुनी त्या कृष्णाला जाऊनी गेला माराया युद्ध हे लागले त्यांचे त्या यमुने तीराला कृष्ण मारित होता दैत्य मार पडला तो त्या धरणीला कृष्ण मारितो त्या दैत्याला मारून पडला तो त्या धरणीला कृष्ण मारित होता दैत्याला मार पडला तो त्या धरणीला कृष्ण नामाचा जयघोष झाला सारा गोकुळ आनंदून गेला दैत्य मारला मारला त्या यमुने तीराला दैत्य मारला
गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावलिया गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीव हा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले 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 प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले 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 प्रेमात काना तुझ्या पडले जडले जडले प्रेम हे तुझ्यावरी जडले पडले पडले प्रेमात कांदा तुझ्या पडले रूप सावळे बोलवे मला प्रेमीचा रंग वाजला रूप सावळे बोलवे मला प्रीतीचा रंग वाजला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला मी वेडी दिवाणी काना तुझी सरे झाले मी वेड दिवाणी काना तुझी सरे झाले हृदयात काळजात प्रियकरा तुला जपले हृदयात काळजात प्रिय करा तुला जपले मी वेडी दिवाणी काना तुझी सरे झाले हृदयात काळजात प्रियकरा तुला जपले कथा रंग गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला कथा रंग गुलाबाला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला तशी चंद्रा रंगे तारणी तशी तुझ्याच संगे मी जशी चंद्राची चांदणी तशी तुझ्याच संगे मी आले जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी हा देह जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी तशी चंद्रा रंगे तारणी तशी तुझ्याच संगे मी आले जरी माझा श्वास घेते तुझ्या नावानी सावळ्या तुझी तोड मला प्रीतीचा रंग नवा चढला सावळ्या तुझी तोड मला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला जीवा तुझ्यावरी जडला प्रीतीचा रंग नवा चढला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावूनिया गेला गुलाबी रंग या प्रेमाला वेड मला लावून या गेला. धन्यवाद. रसिक हो, या कलियुगाच्या बाजारात आणि साठवून ठेवलेल्या रात्रीच्या प्रहरात आम्ही तुमच्या समोर उभे करणार आहोत एक अशी अद्भुत गाथा जी ऐकून काळजाचा ठोका चुकेल. जेव्हा अधर्माचा माज वाढला तेव्हा हिरण्यक्ष नावाच्या महाभयंकर राक्षसाने
उन्मक्त माजवला होता व संपूर्ण सृष्टीला भयभीत करून सोडले होते. व त्याच अहंकाराचा मास तोडण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपला तिसरा अवतार म्हणजेच वराहरूपी अवतार धारण करून त्या हिरण्यक्ष रावणाचा कसा वध केला हे आम्ही दृश्यासहित सादरीकरण करत आहोत. तरी लक्ष असू द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कथा अशी सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूर त्यागाची कथाची भावांची क्रूर त्यागाची कथाशी सांगतो मी विष्णू अवताराची वररूपाची कथाशी भावांची क्रूर त्यागाची कथाशी भावांची क्रूर त्यागाची कथाची सांगतो मी विष्णू अवताराची वराह रूपाची कथाची भावांची क्रूर त्यागाची
पेरत आली ओ पृथ्वी माता ही पेरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली पृथ्वी माता ही पेरत आली ओ पृथ्वी माता ही पेरत आली पृथ्वी माता ही फिरत आली हो पृथ्वी माता ही फिरत आली दैत्या पाहून चिंतेत पडली माता क्रोधित ती झाली दैत्या पाहून चिंतेत पडली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली दैत्य पाहून चिंतेत पडाली माता क्रोधित ती झाली युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे ओ युद्ध लागले त्या दोघांचे युद्ध लागले त्या दोघांचे हो युद्ध लागले त्या दोघांचे दैत्या बोलतो पृथ्वी माते विचारण तुम्हाला दैत्या बोलतो पृथ्वी माते या विचारण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला दैत्य बोलतो पृथ्वी मातेला यावे शरण तुम्हाला पृथ्वी युद्ध करू लागले ओ पृथ्वी युद्ध करू लागले पृथ्वी युद्ध करू लागली हो पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागली ओ पृथ्वी युद्ध करू लागली पृथ्वी युद्ध करू लागली हो पृथ्वी युद्ध करू लागली देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला क्रोधात आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला शोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन चालला देवाच्या दैत्याला शोधतो आला पृथ्वी पाताळी घेऊन
युद्धाला उभे राहील युद्धाला उभे राहील युद्धाला युद्ध लागले कर घोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर युद्ध लागले कर घोर कोण कमी ना कोणा समोर युद्ध लागले घनघोर कोण कमी न कोणा समोर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर पृथ्वी मातेच्या या रक्षणाले साक्षात परमेश्वर दैत्या बोले देवाला अमर प्रिय लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनिया लोकाला दैत्या बोले देवाला अमर प्रिय लोकाला दैत्य बोले देवाला अमर दिनिया लोकाला मरण नाही मधला जातो विचार त्या ब्रह्मात अत नाही अयोध्याला अत नाही अयोध्याला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला नाही अयुद्धाला क्रोध आला मला देवा हिरण्यकला बोले कथा विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला क्रोध आला मला देवाला हिरण्यकला बोले कथा विसर पडला कथा विसर पडला क्रोध आला वरा देवाला हिरण्यक्षला बोले कसा विसर पडला कसा विसर पडला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावराला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावर आला मागितले सर्व काही विसरला कसा तू यावराला जन्म मृत्यू आहे अमर कोणी नाही नसते यात्री लोकाला असे यात्री लोकाला जन्म मृत्यू अटळ आहे अमर कोणी नाही नैत्य यात्री लोकाला असे यात्री लोकाला उडी मारून गंगाला समाप्त करीतो यार नाला सुळे मारून दैत्याला समर्थ करीतो यार नाला तोडे मारून गंगाला समाप्त करीतो यार नाला तुळगे उडी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवना भूतलाला सुळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला तुळगे उडी प्रभू मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवना भूतलाला सुळी घेऊनी पृथ्वी मातेला देव निघाले घेऊन तिला त्रिभुवनाला देवण्या भूतलाला भागवत पुराण दाडाला शरणागतीने या जनाला भागवत पूर्ण दाराला शब्द रचिले या जनाला भागवत पुराण दाडाला शरणागतीने या जनाला रूपे अवताराचा इथून माग पुढे राहिला आता पुढे राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला भाग हा पुढे राहिला रूपे अवताराचा इथून भाग पुढे राहिला पुढे राहिला आता पुढे राहिला वरारूपी अवताराचा इथून भाग पुढे राहिला भाग हा पुढे राहिला. हॅलो आताच लाभलेले पारितोषिक श्रवण शर्वरी सुरेश उमने यांच्याकडून 111 रुपये, सूरज डोंगरे 501 रुपये,
ऋतिका काशीराम मुंगणे 501 रुपये, सिद्धी शैलेश बोबले यांच्याकडून 1001 रुपये, तसेच अन्वी वैभव निर्मळ यांच्याकडून 555 रुपये, तसेच ओंकार अमिषा अलिशा यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपये, तसेच खास चिपळूणवरून हा आजचा कलगीधुऱ्याचा प्रतिस्पर्धी सामना पाहण्यासाठी आलेले चैतन्य इलेक्ट्रिकल्सचे मालक नहूद चितळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 2100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच शुभंगी महाजन यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 1001 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तसेच शौर्य आणि शर्वरी सचिन खानेकर यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतशः ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. या सिद्धूचा खास बक्षीस धारकांसाठी हॅलो रसिको, हॅलो. तसेच सूरज हुमणे यांच्याकडून देखील संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. रसिको हो, इथे आम्ही आमच्या बारीला पूर्णविराम देत आहोत. तरी आमचे प्रतिस्पर्धी शाहीर तुरेवाले शाहीर काशीराम शिगवण यांना पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो आणि आम्ही इथे थांबतो. हॅलो. हॅलो. तसेच काव्या मायरा नितीन हुमणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. तरी आम्ही श्री वाघसाई चाकरी नृत्य मंडळ मौजे आगवे हुमणेवाडी आपले शतशः ऋणी असून भारी भारी आभारी आहोत. धन्यवाद. हॅलो. आज या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आणि सुनील डावल सह शाहीर अनिल गराटे यांच्या आयोजनात हा जाकडे नृत्याचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला ज्याने कलगीवाले शाहीर सुयोग हुमणे सह तेजस हुमणे यांनी खरोखर उत्तम प्रकारे अशी रंगत आणलेली आहे, तर त्यांचा सत्कार करणं आमचं आद्य कर्तव्य बनतं. तर आम्ही कोकणातील युट्यूबर्स सर्व मिळून यांचा एक सत्कार करतोय. 1-2 मिनिटात सत्कार होणार आहे. आटपणार गावावरून मंडळी आले आणि ही आपली रंगभूमीची सेवा करतायत आणि त्यांच्यासाठी 2 मिनिटं देणं हे आमचं आद्य कर्तव्य बनतं. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊ द्या शाहिरांचं.
मोरया